आज पुन्हा एकदा मराठी रंगभूमीने एक तेजस्वी तारा गमावला. अनेक दशकांपासून आपल्या दिग्दर्शनानं, अभिनयानं आणि कलादृष्टीनं मराठी नाटकाला नवा आयाम देणारा आवाज आज कायमचाच शांत झाला. पडद्यामागे राहून असंख्य कलाकार घडवणारा, नाटकाला केवळ मनोरंजन नव्हे तर विचारांचं माध्यम बनवणारं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. विजया मेहता हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती प्रायोगिक रंगभूमीची सुवर्ण काळाची आठवण. रंगायनच्या प्रयोगांची धडपड, विजय तेंडुलकरांच्या नाटकांना मिळालेली नवी दृष्टी, डॉक्टर श्रीराम लागूंसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रंगमंचावर घडलेले अविस्मरणीय क्षण आणि मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवरती नेण्याचा अथक प्रवास. विजया मेहता यांनी रंगभूमीला केवळ नाटकांची भेट दिली नाही तर विचारांची परंपरा देखील दिली. सखाराम बाइंडर, महानिर्वाण, हृदयवदन, वाडा चिरेबंदी, बॅरिस्टर यासारख्या नाटकांच्या दिग्दर्शनातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवा आत्मविश्वास दिला. चित्रपट क्षेत्रात देखील रावसाहेब आणि पेस्तनजी यासारख्या कलाकृतींनी त्यांच्या वेगळ्याच प्रतिभेची एक नवीन ओळख देऊ केली. कलाकार घडवणं, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणं आणि नाटकाला समाजाशी जोडणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. म्हणूनच अनेक पिढ्यातील कलाकार त्यांना आदरानं बाई असं म्हणून संबोधत असत. आज त्यांचं शरीर जरी आपल्यात नसलं तरी प्रत्येक रंगमंचांवर, प्रत्येक संवादात, प्रत्येक पडदा उघडताना आणि पडदा पडताना त्यांची आठवण कायम जिवंत राहील. रंगभूमीवरील हा दीप आज मालवला आहे, पण त्यांच्या प्रकाशात घडलेल्या असंख्य कलाकारांच्या रूपानं विजया मेहता कायम जिवंत राहतील. प्रसारमाध्यम चॅनलकडून विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली.